नमस्कार. तुम्हाला जर हिमालयन ट्रेक्स करायचे आहेत आणि ह्या तिन्ही गोष्टींची सवय तुम्हाला असली पाहिजे. सगळ्यात पहिलं म्हणजे घाट रस्त्यातनं तासोन तास प्रवास करणं. येस, बऱ्याचदा घाट रस्ता किंवा वळणावळणाच्या रस्त्यावर लोकांना मोशन सिकनेसचा प्रॉब्लेम होतो आणि त्याच्यामुळे प्रवासातच बॉडी डिहायड्रेट व्हायला चालू होते. तर हे अवॉइड करायचं असेल तर प्रवासाची सवय पाहिजे आणि ते पण घाट रस्त्याचा. दुसरं म्हणजे अंघोळ न करणे. येस, तुम्ही बरोबर ऐकताय. माउंटन्समध्ये अंघोळ रोज करणं शक्य नाही आहे, कारण जे काही क्लायमॅटिक कंडिशन असतं त्याच्यामध्ये आंघोळ करणं हे अजिबात सजेस्ट केलं जात नाही. त्यामुळे आंघोळ न करता किमान 5 ते 8 दिवस राहता यायला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे गरम पाणी कंटिन्यू पिण्याची सवय. खूप जणांना गरम पाणी प्यावलं जात नाही, पण माउंटन्समध्ये किंवा हिमालयाच्या ट्रेकला गरम पाणी पिणं हे मॅन्डेटरी आहे. त्याच्यामुळे या तिन्ही गोष्टी जर तुम्ही चांगल्या पद्धतीने फॉलो केल्या तर तुमचा माउंटन्समधील कुठलाही ट्रेक खूप सुरळीत आणि छान होईल.